मी कादंबरी आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत. तर आज आहे होळी आणि होळी रे होळी पुरणाची पोळी. तर आज मी बनवते पुरणाची पोळी आणि पुरणाची पोळी तर आपल्याकडे बनतेच, पण मी आहे सध्या बडोद्यात. तर बडोद्यामध्ये असते गुजिया, नंतर जिलेबी फाफडा तर कॉमन आहे. पण आपल्या मनामध्ये असतं ना की पुरणपोळी केल्याशिवाय काही सण वाटत नाही. तर चला कंटिन्यू राहा माझ्यासोबत आणि मी पुरणपोळी तर दाखवणारच आहे. पण बडोद्यात सुद्धा कशी होळी साजरी होते आणि जर झालाच गरबा आमच्या सोसायटीमध्ये तर तो सुद्धा मी तुम्हाला नक्की दाखवेल. चला. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये की नाही एक खूप छान गोष्ट आहे ती म्हणजे आपण प्रत्येक वस्तूबद्दल आणि प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. तर अगोदरच्या काळामध्ये चुलीची पूजा व्हायची आणि आता आधुनिक काळातली चूल म्हणजे गॅस. तर आपण पहिल्यांदा गॅसची पूजा करून घेतली. लहान असताना की नाही आई सण असेल तर चूल अगदी सारवून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग हळदी कुंकू जे फूल वाहून पूजा वगैरे करायची. रोजचा सुद्धा की नाही तिचा एक नित्यनेम होता म्हणजे होताच की चुलीमध्ये म्हणजे स्वयंपाक करायच्या अगोदर चुलीमध्ये एक छोटीशी भाकरी बनवून पाण्यामध्ये बुडवून किंवा भाजीमध्ये बुडवून चुलीला ओवाळून त्या अग्नीमध्ये टाकायच्या आणि त्याच्यानंतरच स्वयंपाक व्हायचा. तर आपण पुरणपोळी बनवतो आणि अजून एक गुजराती लोकांची वेगळी गोष्ट सांगू का, तर आपण हरभऱ्याची डाळीची पुरणपोळी बनवतो ना, तर इकडं तुरीच्या डाळीची पुरणपोळी बनवली जाते. आणि मी 1 वाटी पुरणाचं 1 वाटी डाळीचं पुरण घालणार आहे. तर छान असं धुवून घेतलेलं आहे आपण डाळ आणि त्याच्यानंतर एका वाटीला साधारणतः 2 ग्लास पाणी पुरेसं होतं, म्हणजे आपल्याला कटाच्या आमटीला सुद्धा त्या पाण्याचा उपयोग होईल. आणि आपण करणार आहोत कटाच्या आमटीची तयारी. तर जो मी हा कांदा घेतला की नाही, ह्या कांद्याला असे काप द्यायचे. त्यामुळं काय होतं तर कांदा आतपर्यंत छान असा भाजला जातो. मी तुम्हाला भाजल्यानंतर दाखवते. हा असा छान कांदा काळसर झाला आहे आणि तो कांदा जितका छान काळसर भाजला जाईल तेवढी आमटी चांगली होते, म्हणजे त्याची टेस्टही चांगली येते. तर डाळ शिजून झालेली आहे आणि ज्यांची पोळी चिकट वगैरे होते की नाही त्यांच्यासाठी एक छान टिप्स आहे. तर ही डाळ गरम असतानाच ना ह्याच्यामध्ये थंड पाणी ओतून घ्यायचं, म्हणजे ती डाळ ओव्हरकुक होत नाही, म्हणजे पुरण चिकट होत नाही. आमटी जर अशी जाडसर आणि घट्ट होईल त्यासाठीच मग आपण यातलीच थोडीशी डाळ काढून ठेवली आहे आणि कोणती बारीक टाकता येईल. आणि याच्यानंतर मग आपण पुरणामध्ये गूळ टाकणार आहोत. तर गुळाला सुद्धा की नाही जेवढे आपण डाळ घेतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त गूळ घ्यायचा आणि मंद आचेवरती हे पुरण आहे की नाही परतवून घ्यायचं. तर फार वाटून वगैरे घ्यायची गरजच नाही, अगदी फोडून घेतला तरी चालतो. पटकन गूळ विरघळला जातो आणि तुम्हाला हे पुरण असं पातळ जर दिसत असेल तरी त्याला फुल गॅसवरती आणि हलवत राहायचं आणि खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यायची. तर छान घट्टसर जाडसर पुरण होईपर्यंत त्याला कंटिन्यू हलवत राहायचं आणि तुम्ही पाहू शकता हे पुरण किती घट्ट झाले ते. जो कांदा आहे आणि एक लसणाचा कांदा किंवा 1.5 सुद्धा टाकू शकतो आपण आणि कोथिंबीर आणि खोबरे पण असं छानसं वाटून करून घेतलेले. कढईमध्ये की नाही तेल टाकूयात आणि मी मुद्दामून तेल जास्त टाकले. तर ही आमटी तेल जरा जास्त टाकल्यावर छान लागते. म्हणजे मग थोडीशी मोहरी टाकली, जिरी टाकली आणि आपण जे वाटण काढून घेतलेलं होतं ते वाटणसुद्धा लगेचच टाकून घेतलेलं आहे. आणि दुसरं काहीही टाकण्याच्या अगोदर हे वाटण एकदम मंद आचेवरती छान परतून द्यायचं आहे ह्याला. त्याच्यानंतर थोडंसं मग कोथिंबीर वगैरे टाकलेली आहेच आपण, पण नंतर लाल तिखट आणि हळद टाकून घेतलेली आणि कांदा लसूण जरी टाकलेला आहे तरीसुद्धा मी कांदा लसूण मसाला थोडासा टाकलेला आहे. आणि आपण मग अशी जे पुरणाचं पाणी बाजूला काढलं होतं की नाही ते पुरणाचं पाणी आपण ह्या आमटीमध्ये टाकतो आहे. आणि जी डाळ ठेवली होती थोडीशी बाजूला तीसुद्धा मी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे आणि कढीपत्ता वगैरे टाकून घेतलेला. तुम्ही पाहू शकताय आमटीचा कलर कसा आलेला आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपली आमटी झाली तयार. अशी छानशी उकळी फुटलेली तुम्ही पाहू शकताय. एका बाजूला आपण आमटी टाकलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला कुकर लावून दिलं आहे भातासाठी आणि तोपर्यंत कणिक मळूयात. तर जे
पुरणपोळीची कणिक असते की नाही त्याच्यामध्ये थोडंसं मीठ जास्त टाकायचं आणि कणकेमध्ये एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून थोडंसं घट्टसर मळून घ्यायचे आणि थोड्या वेळाने आपण पोळी करायला घेणार आहोत. एका बाजूला आपली आमटी कडून झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला भातसुद्धा झालेला आहे. पुरणाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि कणीकसुद्धा आपण जवळजवळ 1 तास भिजत ठेवलेली आहे. तर आता आपण पोळी करायला घेऊयात. इतकंसं हे घट्टसर झालेलं आहे आणि कणिकसुद्धा आपली छान मळलेली आहे. तर सांगू मी पोळ्या बनवण्यासाठी गॅस मशीनवर असं छान गोल करून घेतलं होतं, पण ह्याची जी जाडी आहे ना थिकनेस ती जास्त झाली त्याच्यामुळे मग मी आता हे पोळ्या टाकायलाच वापरणार आहे. आणि पोळ्या लाटण्यासाठी मात्र आपण हे घेतो पुरण भरणार आहोत. खरं तर पुरणपोळी करणं हे खूप प्रॅक्टिसचं काम आहे. म्हणजे फक्त बघितली आणि झाली असं होत नाही. मी माझ्या आयुष्यातली पहिली पुरणपोळी कधी लाटली असेल माहिती आहे? मी आता 6वीत असताना. तुमच्या आयुष्यातली पहिली पुरणपोळी तुम्ही कधी लाटली आहे हे सुद्धा तुम्हाला आता या क्षणी नक्की आठवलं असेल. ज्या पुरणपोळीमध्ये कणिक थोडी आणि पुरण जास्त ती पोळी छान, किंवा ज्या पुरणपोळीचे काठ खूप जाड नाही आहेत ती पुरणपोळी छान असं म्हटलं जातं. फार भार नाही द्यायचं, अगदी हलक्या हाताने पोळी लाटायला लागते. म्हणजे कशी अजून मला असं वाटतं की मला माझ्या आईसारखी पोळी येते. कारण तिची कणिक खूप थोडी असते आणि पुरण खूप जास्त असतं. आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे. थोडंसं तेल टाकून घ्यायचं तव्यावर आणि तवा पूर्ण तापलेला आहे आणि पोळी आपण टाकून घ्यायची. ते पोळीच्या पोटामध्ये शिरले की तुमची पोळी 100% फुटणार आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा उलटताना केव्हाही हाताने उलटायचे आणि उलटली जाते, म्हणजे फार गरम झालेली नसते ती पोळी तेव्हा. मी अजून एक सांगायचं राहिलं, तुम्ही पुरणामध्ये बडीशेप किंवा विलायची पूड किंवा जायफळसुद्धा टाकू शकता. पण बडीशेप जर टाकणार असाल तर बडीशेप बारीक करण्या अगोदर तिला भाजून घ्या, म्हणजे एकदम ती पावडरसारखी होईल. आणि आत्ता मात्र तुम्ही उलटण्याला उलटू शकता पोळी काही. ती पहिली पोळी आपली फुगलेली नाही आहे, मध्येच थोडीशी फाटलेली आहे, पण बाकी छान आहे. तर मग अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या लाटून घेतल्या आणि फार नाही 5च पोळ्या केल्या होत्या. आणि होळीसाठी स्पेशल छोटीशी पोळीसुद्धा लाटून घेतली. आणि आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम झालेलं आहे. तर पुरणपोळी झालेली, इकडं कटाची आमटीसुद्धा झालेली आणि अजून मी थोडीशी केली. आणि सांगू, ह्या कुरड्या ज्या दिसत आहेत ना तुम्हाला, तर आपल्याकडे गव्हाच्या कुरड्या करतात, पण माझी जी गुजराती मैत्रीण आहे तिनं मला ह्या कुरड्या दिलेल्या आहेत आणि ह्या कुरड्या तांदळाच्या आहेत. म्हणजे दिसायला आत्ता जरी फार नसल्या दिसत पांढऱ्या शुभ्र, तरी तळ्यावर मात्र फार पांढऱ्या शुभ्र झाल्या. त्याच्यानंतर देवासाठी मग मी ताट वाढून घेतलं आणि
देवाला नैवेद्य दाखवला आणि त्यासोबतच जी आपली आजचा जो मान आहे होळीचा, त्या होळीसाठी सुद्धा नैवेद्य भरून घेतला. आणि तसा पण मुहूर्त फार उशिरा होता आणि आमची सोसायटीमधली तर होळी जरा उशिराच असते, सगळे जॉबवरून आल्यानंतरच, त्याच्यामुळं मग उशीर झालेलाच होता. हा असा चंद्र समोर दिसत होता आणि आपण चाललो आता होळीच्या पूजेला. चांगल्याचा वाईटावर विजय. तुमच्या दोघींना घेते ना. होळी म्हणजे फक्त रंग नाही तर आनंद, माफ करणं आणि नवीन सुरुवात करणं. हिरण्यकशिपू, त्याची बहीण होलिका आणि भक्त प्रल्हादाची तर गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे आपल्याला. विष्णुभक्त प्रल्हादाला संपवण्यासाठी हिरण्यकशिपूने आपल्या बहिणीची होलिकाची मदत घेतली आणि होलिकाला असं वरदान होतं की ती अग्नीत जळणार नाही आणि ती प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसली. पण देवाच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका जळून गेली. म्हणूनच आपण आजच्या होळीच्या आपल्या दिवशी म्हणजे होलिका दहन करतो. तर ही गोष्ट आपल्याला श्रद्धा आणि विश्वास कधीही सोडू नये ही गोष्ट शिकवते. तर चांगल्याचा नेहमी वाईटावर विजय होतो आणि देव नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतो. म्हणून होळी हा सण फक्त रंगांचा नाही तर विश्वास आणि सकारात्मकतेचा आहे, असं सुद्धा मला वाटतं. तर कोणी अग्नीला आपण नारळ, फुले, कुंकू अर्पण करतो आणि काही ठिकाणी गहू किंवा हरभरे भाजून त्याचे जे लाह्या असतात ते सुद्धा टाकले जातात समृद्धीचं प्रतीक म्हणून. आणि होळीभोवती फेऱ्या मारून आपण प्रार्थना करतो की आपल्या आयुष्यातील सगळं वाईट, नकारात्मकता आणि दुःख या अग्नीत जळून जाऊ. तुमच्यासुद्धा आयुष्यातील सगळं वाईट, सगळी नकारात्मकता आणि सगळं दुःख या अग्नीमध्ये जळून जाऊ अशी प्रार्थना. आणि त्याच्यानंतर मग मी जो नारळ टाकलेला होता तो इथल्या दादांकडून तो नारळ काढून घेतला. अशी झाली होती आमची बडोद्याची होळी साजरी. चला भेटू आपण तिथं नेक्स्ट ब्लॉगमध्ये.